नमस्कार. श्री जी के प्रधान लिखित व डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणातल्या तिसऱ्या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मी दिवाणखान्यात आलो तो रायबहादूर व गुप्ता मंडळी माझी प्रतीक्षाच करत होती. माझे आणि साधू महाराजांचे काय खास बोलणे झाले हे समजून घेण्याची त्यांची आतुरता शिगेला पोचली होती. परंतु आमच्या गप्पा मामूली विषयावर झाल्या एवढेच असे जेव्हा मी म्हटले तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग झालेला स्पष्ट दिसत होता. त्यांना माझे बोलणे खरे वाटत नव्हते हेही स्पष्ट दिसत होते. विनोदिनी म्हणालीही, गुपितच असेल तर नको सांगू हवं तर, पण इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला तुला साधू पुरुष आपल्या कमऱ्यात घेऊन गेले नव्हते खास. मी यावर एवढेच म्हणालो, त्यांच्यासारख्या संतपुरुषाचे स्वभाव किती लहरी असतात हे तुम्हाला माहीत नाही म्हणून. श्री गुप्ता यावर म्हणाले, ठीक आहे, तसेही असेल, आम्ही जास्त खोलात जाऊ इच्छित नाही. पण माधव, तुला त्यांनी विश्वासात घेऊन तुझ्याशी बोलणे केले याबद्दल आम्हा सर्वांना खरेच फार आनंद वाटला. माझी खात्री आहे की एखाद दिवशी तूच लहरीत आलास की तुझे आणि साधू महाराजांचे काय हितगुज झाले ते आपणहून आम्हाला सांगशील. आम्ही रायबहादुरांचे घर संध्याकाळी सोडले. वाटेत जाता जाता श्री गुप्तांनी मला माझ्या खोलीवर सोडले व ती मंडळी पुढे गेली. दुसऱ्या दिवशी वडिलांचे पत्र हाती पडले. त्यात त्यांनी लिहिले होते, मतप्रिय माधव, माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटेल, परंतु तू इथून गेल्यावर काय काय घटना घडल्या हे थोडक्यात तुला कळवण्याकरता मी हे पत्र लिहित आहे. माझ्या दुसऱ्या 2 मुलांना लिहिण्यापेक्षा तुलाच मी हे पत्र लिहित आहे याचे कारण एवढेच की गुरुदेव, मी स्वतः व तुझी आई यामधला तूच एक महत्त्वाचा दुवा आहेस. गेल्या वर्षी किंबहुना निश्चितपणे म्हणायचे तर बरोबर 13 महिन्यापूर्वी गुरुदेव अकस्मात आपणाकडे अहमदनगरला आले होते. मला व तुझ्या आईलाही त्यांना भेटण्यात अतिव आनंद वाटला. ते आपल्याकडे जवळजवळ आठवडाभर होते. काय योगायोग असेल तो खरा. त्यांच्या कृपेचा वर्षाव आम्हावर व्हायचा होता म्हणूनच केवळ त्यांचे चरण आपल्या वास्तूला लागले असे नसून खरोखर त्यांनी आमची अनेक पाशातून सुटका करून आम्हाला अक्षरशः बंधमुक्त केले. त्यांनी आम्हाला जो अनुभव प्राप्त करून दिला त्याचे मोल शब्दांनी करणे अशक्यप्राय आहे, कारण शब्दसंपत्ती तोकडी पडते. त्यांनी आम्हाला वेगवेगळी दर्शने घडवून आमचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलला एवढेच नसून मानवी जीवनाचा एकमेव हेतू काय हे त्यांनी आम्हाला अनुभवांती पटवून दिले. मन व शरीर यांच्यामध्ये सुसंवादित्व आणण्याकरता त्यांनी आम्हाला काही साधना करायला सांगितली, नियम पाळायला शिकवले. मनाची अविचल निस्संदेह अवस्था प्राप्त करून घेण्याकरता या साधनांची व नियमांच्या पालनाची परम आवश्यकता होती. मनाच्या अशा निरव स्तब्ध स्थितीतच अनुभवाचे यथातथ्य दर्शन होण्याची शक्यता संभवते व त्यातून जो उमज, जी समजूत उत्पन्न होते तीच केवळ निर्विकल्प आत्मदर्शन घडवून आणण्यास उपकारक ठरते. गुरुदेवांनी आपल्या कृपेने, शिकवणीने, चर्चा करून आणि मार्गदर्शनाने आमचा हेत्वाभास नि अज्ञान यांना समूळ निपटून टाकले नि म्हणूनच सत्याचे दर्शन घडण्यास आज आम्ही पात्र झालो. मी नि तुझी आई गुरुदेवांची परम ऋणी आहोत. आम्हा दोघांचेही ते परात्पर गुरु आहेत, प्रत्यक्ष जीवनदर्शी परमेश्वर आहेत. या विषयावर तब्बल 12 महिने मौन पाळण्याचा गुरुदेवांनी आम्हाला आदेश दिला होता, कारण उघडच दिसते कसल्याही प्रकारचा अहंकार नि देहाभिमान उत्पन्न होऊ नये म्हणून. ती मुदत होऊन गेली असल्याने गुरुदेवांनी आम्हा उभयतांकरता काय केले हे तुलाच फक्त कळावे म्हणून पत्र लिहिण्याची ही पहिली संधी मी घेत आहे. आम्हाला आमची चूक समजून आली आहे, किंवा असे म्हणूया पाहिजे तर की चुकीच्या मार्गाने आत्तापर्यंत आमचे आयुष्य कसे चालले होते ते आम्हाला समजून चुकले आहे. अर्थात हा सर्व अज्ञानाचा खेळ आहे आणि त्याची फळे आम्ही भोगलीही. परंतु भाग्याची गोष्ट ही की आयुष्याच्या कलत्या दिवसात का होईना गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला सत्यदर्शन उशिरा का होईना पण झाले. तू नसतास तर आम्हाच आयुष्यात तरी गुरुदेव भेटणे कधीच शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही उभयता तुझेही उपकृत आहोत आणि तू जरी आमचा मुलगा असलास तरीही कृतज्ञता प्रकट करण्यास आम्हाला यत्किंचितही संकोच वाटत नाही. गुरुदेवांसारख्या समर्थाच्या मार्गदर्शनाखाली तू निश्चितपणे सुखी होऊन तुला समाधान प्राप्त होईल. आत्मदर्शन होऊन सत्यान्वेषण घडेल.
नेती नेती असे परमेश्वर दर्शन होऊन सच्चिदानंद सुखाचे अधिकारी होशील याबद्दल आम्हा उभयतांची मनोमन खात्री पटली आहे. गुरुदेवांसारख्या संरक्षण छत्राखाली अंतिम मार्गदर्शन घडवून आणण्याच्या दृष्टीने तुझी झपाट्याने आणि जास्तीत जास्त प्रगती हो, हीच आमची उभयतांची इच्छा उरली आहे. तुझ्या आईची प्रकृती तितकीशी बरी नसते, पण आम्ही उभयताही पैरतीडाला लागलो आहोत असेच मला वाटू लागले आहे. शरीराने धरधाकट नसू, पण आम्ही दोघेही मनाने अतिशय प्रसन्न अवस्थेत आहोत. जीवनातील एक अटळ घटना याच एका दृष्टीने आम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही असे नसून वासांसी जीर्णानी यथाविहायप्रमाणे आत्म्याचे अभरे बदलायला झाले आहेत अशीच आमची निर्भय वृत्ती आहे. मनातला भीती हा शब्दच नाहीसा झाला आहे. सर्व आयुष्यभरात जे हव्यासाने मिळवले, जे मालक म्हणून पैदा केले ते ऐश्वर्य, दौलत, नावलौकिक, कुटुंबाचा दबदबा, मुलेबाळे, सगळे सोयरे या सर्वांना सोडून आपण एकटेच जायचे या एकाकीपणाची भीती प्रत्येकाला मरणात वाटत असावी. ही भयग्रस्त स्थिती वाढवण्यात मरणोत्तर काय याबद्दलच्या अज्ञानीचीही भर पडत असेल. कारण संबंध जन्मभर आपण एका विशिष्ट दर्जाने, विशिष्ट समाजात, विशिष्ट पद्धतीने वाढलेलो असतो, जीवन जगत असतो, त्याची सवय झालेली असते. अशा स्थितीत मरणोत्तर येणाऱ्या स्थितीची नीट कल्पना नसल्याने आपल्याला भीती वाटते. लहानपणापासून किंवा आपली स्मरणशक्ती जितकी मागे खेचता येईल तितकी खेचून पाहिले तर जगण्यातला बहुतांश आपण कुणा ना कुणा परिचिताच्या सहवासात आपले जीवन घालवलेले असते. मरणोत्तर बरोबर कोणी येणार नसते. सारी आप्तमंडळी, मित्र, सहकारी आणि आपल्याला परिचित असलेल्या सर्व वस्तू इथल्या इथे राहायच्या असतात. अशा प्रकारे अपरिचित जगात तेही एकट्याने पाऊल टाकायचे हा नुसता विचारही भयचकित करणारा आहे. श्री गुरुदेवांच्या कृपेने आमच्या ऋणानुबंधाच्या गाठी केव्हा सुटल्या आहेत. या जगाशी संबंधित असे आमचे आता काहीही उरलेले नाही. आम्हाला आता कसलीही महत्त्वाकांक्षा उरलेली नाही, ध्येय नाही, कसल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सद्गुरूच्या कृपाप्रसादाने जुन्या आठवणीत आम्हाला रस उरलेला नाही किंवा भूत वा भविष्यावर निर्धारित असे विचार आता आमच्याजवळ शिल्लकच नाहीत. संपूर्णतया एकाकी राहणे म्हणजे काय हे आता आम्ही समजू शकतो. निस्तब्ध मनातच सर्व विरून जाऊन कसलीही भीती उरत नाही हे आम्हाला समजले आहे. हा सगळा अनुभव केवळ गुरुदेवांचा कृपाप्रसाद आहे. शारीरिक व्यथानी दुःखे ही अपरिहार्य असली तरी त्यांची मातब्बरी अज्ञानावस्था आहे तोपर्यंतच. तुझी प्रकृती छान असेल व तू आनंदात असशील असे धरून चालतो. तुझ्या आईचेही तुला आशीर्वाद. तुझा प्रेमळ. मी वडिलांचे पत्र कितीतरी वेळा वाचले असेल. गुरुदेवांचा कृपाप्रसाद त्यांनाही मिळाला हे वाचून मला फार बरे वाटले. गुरुदेवांची एवढी कृपा आमच्यावर होण्यासारखे आम्ही खरोखर काय केले होते याचा मला उलगडा होईना. मी गुरुदेवांना भेटायला किती उत्सुक झालो होतो, परंतु त्यांचा ठाव ठिकाणा ज्ञात नव्हता. मनात असे येऊन गेले की रजा घ्यावी आणि आईबाबांना भेटून यावे. कचेरीत कामाचा ताण इतका होता की त्या कामात मी संपूर्णपणे गुरफटून गेलो होतो व त्याचमुळे रजा मिळण्याचा संभवही नव्हता. मला वाटते मला घराची ओढ लागली होती. भाग 4. अशा प्रकारे 6 महिने लोटले, पण मला घरीही जाता येईना की गुरुदेव भेटेनात. नाताळापूर्वी काही दिवस वडिलांनी पत्राने कळवले की आई आजारी आहे. कचेरीत कामाचा ताणही कमी झाला होता. त्याचा फायदा घेऊन 1 महिन्याच्या रजेचा अर्ज केला आणि रजा मंजूरही झाली. दुसऱ्याच दिवशी नगरला जाण्याकरता मी दिल्ली सोडली. मी नगरला पोचलो तो आढळले की कुटुंबातील सर्वजण एकत्र जमले आहेत. एकच दिवस अगोदर माझे दोन्ही बंधू आपल्या सर्व कुटुंबियांसह तेथे येऊन पोचले होते. माझ्या बंधूंच्या मते आईला मुंबईला न्यावी म्हणजे तेथे तज्ज्ञांचा सल्ला घेता येईल व वैद्यकीय मदतही जास्त चांगली मिळेल असे होते. या बेताला आईचा विरोध होता. आता वैद्यकीय उपचारांनी बरी होण्यासारखी तिची प्रकृती नाहीच असे तिचे म्हणणे. अहमदनगरला स्वतःच्या घरी पडून राहणे तिला मुंबईला जाण्यापेक्षा जास्त सुखावह वाटणारे होते. माझ्या वडिलांमध्ये एक तऱ्हेची गंभीर स्थिरता आली होती. ते यत्किंचितही विचलित झालेले आढळले नाहीत. ते आईच्यापाशी सदैव असत व शक्य तेवढा तिला धीर देत होते. त्यांच्यात लक्षात येण्यासारखा पण आश्चर्यकारक फरक पडला होता असे मला स्पष्टपणे दिसत होते. जणू चमत्कार घडावा
त्याप्रमाणे त्या दोघांमध्ये मनस्वास्थ्य व मनःशांती आली आहे असे जाणवत होते. घडायचे तसे घडत आहे. इतक्या थंड आणि शांतपणे ती दोघे सगळे सहन करत होती. त्यात कुठे त्राग्याचा लवलेशही उमटत नव्हता. आम्ही इतर सर्वजण मात्र काळजीने ग्रस्त झालो होतो. मी आईच्या जवळ बसून तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिला विचारले, कसं वाटतंय आता? क्षीणपणे हसत ती म्हणाली, माधव, तुझ्या लक्षात आले असेल की माझा शेवट जवळ आला आहे. तुम्हा सर्वांची मी आता थोड्या दिवसांची किंवा थोड्या क्षणाचीच सोबती आहे. गेल्या वर्षी गुरुदेव येथे येऊन राहून गेले. त्यांचा मला कृपाप्रसाद आहे. मला कसलीही चिंता उरलेली नाही. मी अत्यंत समाधानी आहे या घटकेला. गुरुदेवांची कृपा व त्यांचा आशीर्वाद म्हणून केवळ मला आणि तुझ्या वडिलांना थोड्याच दिवसाच्या अवधीत सुख शांतीचा अनुभव घेता आला. आमच्या साऱ्या हयातभर झगडून आम्हाला तो कधीच साध्य होता ना. तुम्हा सर्वांना सोडून जाण्याच्या या क्षणीसुद्धा कसलाही खेद वाटत नाही, कसली खंत नाही की माझा जीव कशात गुंतून राहिला आहे की कशाची मला काळजी लागली आहे, असेही नाही. जे जे हवे वाटले ते सर्व गुरुदेवांनी आमच्यावर कृपा करून आम्हाला मिळवून दिले. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझी खात्री आहे की एक दिवस ते तुला फार मोठा पुरुष करतील. तसा त्यांचा निश्चयच झालेला दिसतोय मला. म्हणून तुला एवढेच सांगायचे आहे की त्यांना सोडू नकोस. काहीही झाले, आयुष्यात कसल्याही उलथापालथी झाल्या तरी गुरुदेवांना विसरू नकोस. ते प्रति ईश्वर आहेत आणि तुझ्या जीवाचे पांग तेच फेडतील. प्राण जाण्यापूर्वी आई म्हणून मला तुला फक्त हाच सल्ला द्यायचा आहे की गुरुदेवांवरील विश्वास ढळू देऊ नकोस आणि ते सांगतील त्याप्रमाणे तू काय ते कर. एवढे केलेस की बाकी उरलेले ते पाहून घेतील. आईने मला जवळ ओढले. माझ्या दोन्ही गालांचे मुके घेतले आणि हृदय भरून आशीर्वाद दिला. वडिलांनीही मला आशीर्वाद दिला व म्हणाले, तुझी आई म्हणाली ते सर्व खरे आहे आणि तिच्याशी मी संपूर्ण सहमत आहे. माझे हृदय भरून आले आणि डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. वडील पुढे म्हणाले, माधव, तू आता मोठा झालास. आम्हाला जितके म्हणून शक्य होते तेवढे शिक्षण आम्ही तुला दिले आणि आमच्या प्रेमाला व विश्वासाला साजेचे स्थान आयुष्यात तू प्राप्त करून घेतले आहेस. तुझी आई म्हणते त्याप्रमाणे जीवनाकडे पाहण्याचा आम्हा उभयतांच्या दृष्टिकोनात गुरुदेवांनी इतकी क्रांती करून टाकली आहे की आमची जीवनदृष्टी साफ वेगळी झाली आहे. आता आपण सर्वजण सुखासमाधानाच्या शोधात असतो, पण तो शोध अशा ठिकाणी चालू असतो की जिथे ती दोन्ही नसतात आणि त्याचा परिणाम एवढाच होतो की साऱ्या जीवाचे रान करून आयुष्यभर खटाटोप करून हाती मात्र काहीच लागत नाही. सर्वांनीच जे संसार सोडले, अगर संसारात पडायचे नाही असे ठरवले तर जग चालायचेच कसे हा प्रश्न झूट आहे. तसे ठरवून काहीही होत नसते. आम्ही फक्त आमच्या सुखासमाधानाचा विचार करत आहोत. जीवनमुक्तीकरता धडपडत आहोत. हा नुसता शब्दांचा खेळ नको, तर तसे खरेखुरे अनुभवास यायला हवे. येणं केनं प्रकारेनं शाश्वत सुख, अखंड आनंद मिळवणे हेच मानवी जीवनाचे एकमेव ध्येय. भोवतालच्या दैनंदिन चाकोरीतून चाललेल्या जीवनातून ते सुख आणि तो आनंद कधीच आत्मसात होणार नाही याची आम्हाला खात्री पटली आहे. जे जे म्हणून दिसते, हाताळता येते, स्पर्शाने कळते ते सर्व मर्त्य आहे. आपले शरीरसुद्धा अक्षय नव्हे. वस्तूच्या क्षणभंगुरत्वाची कल्पना मनात स्थिर झाली की कालचा प्रश्न तेवढा महत्त्वाचा राहत नाही. वस्तू गणित झीज होण्याचे व नाहीसे होण्याचे प्रमाण व त्याकरता लागणारा काळ कमी अधिक असेल एवढेच. एक मात्र खरे, क्षणभंगुरत्व दिसत असूनही आपण मात्र अशा प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंना, शरीराला जीवनात अवास्तव महत्त्व देतो ते केवळ अज्ञानाने. हे सत्य एकदा का मनावर ठामपणे बिंबले की त्या वस्तूबद्दल किंवा शरीराबद्दल वाटणारी आसक्ती किंवा ममत्व एकदम वितळून जाते. गुरुदेवाने तुझ्या मनाची कितपत तयारी केली आहे हे मला माहीत नाही, पण विश्वास वाटतो की आमच्या दोघांच्या मृत्यूने तू स्वतःला दुःखात बुडवून घेणार नाहीस. इतक्या दिवसाचा सहवास, आपसात झालेले नाते व त्या नात्याने उत्पन्न झालेल्या स्निग्धतेने जीवनात एकजीव झालेल्या सुखस्मृती यामुळे तू हळहळणे अपरिहार्य आहे. परंतु काळासारखा दुःखनिवारक कोणी नसल्यामुळे जसजसे दिवस लोटतील तसा तू स्वतःलाही सावरशील. आम्ही उभयता आता पिकली पाने झालो आहोत, परंतु आईबाप म्हणून आमची मुलाबाबतची कर्तव्ये आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही यथायोग्य रीतीने पार पाडली आहेत. तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त जे चांगले दिले असेल त्याची आठवण तुम्ही ठेवायची
नि उणे ते विसरून जायचे. सायंकाळ होईपर्यंत मी दोघांजवळ बसलो होतो. आईला देण्याकरता कसलेसे औषध घेऊन बंधू आले. आम्ही दोघे आईच्या खोलीतून दिवाणखान्यात आलो तेव्हा बंधू म्हणाले, आईची स्थिती ठीक नाही. दिवसानुदिवस क्षणाक्षणाला तिची प्रकृती ढासळतच आहे. ती दुखण्यातून उठायची आता आशा नाही. काय होणार ते डोळ्यापुढे दिसत असल्याने सर्व घरावर काळजीची छाया घनदाट पडली होती. रात्रीची जेवणे उरकून सर्वजण दिवाणखान्यात जमलो होतो, पण कोणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. वातावरणातील ताण कमी करण्याकरता माझे ज्येष्ठ बंधू रमाकांत यांनी मला विचारले, दिल्लीतील गमती जमती सांग ना, तिथे तू सार्वजनिक कार्यातही भाग घेत असशीलच. मी उत्तरादाखल 2-4 शब्द बोललो आणि बोलण्याचा ओघ पुन्हा आईच्या आजाराकडे वळला. माझी थोरली बहिणी म्हणाली, मुंबईहून मोठा डॉक्टर बोलावून आईची तब्येत त्याला दाखवावी. त्यावर माझे डॉक्टर बंधू म्हणाले, मी फोनवरून आईच्या आजाराबद्दल त्यांच्याशी अगोदरच बोललो आहे व त्याप्रमाणे ते डॉक्टर उद्या येथे येऊन पोचतील. परंतु त्यानेही शेवटी सुस्कारा टाकून सुचवलेच की आशा करायला फारशी जागा राहिलेली नाही, कारण आता कोणत्याच औषधांना ती दाद देत नाही अशी अवस्था होती. तरीही त्यांनी आपल्या डॉक्टर मित्राला एकदा येऊन रोगी स्वतः पाहून उपचारात काही बदल हवा असला तर सुचवावा म्हणून आग्रहाने बोलवले होते. अशा स्थितीतही माझ्या आईची मानसिक स्थिती आश्चर्य करण्याइतकी शांत आणि गंभीर आहे असे म्हटल्यावाचून त्याला राहवले नाही. शेवटच्या क्षणी मृत्यूशी इतक्या शांतपणे मुकाबला करणे हे तिच्या बाबतीत जितके कौतुकास्पद तितकेच वडिलांनी जो संयम व जी सहनशीलता दाखवली आहे तीही तेवढीच अलौकिक होती. रमाकांत म्हणाला, ही सर्व गुरुदेवांची किमया आहे. उभयतांच्या जीवनात एकदाच गुरुदेव डोकावून गेले, पण सध्याच्या आणीबाणीच्या संकटकाळीही आईवडिलांनी जी मनःशांती टिकवून धरली आहे ती गुरुदेवांनी त्यांना दिलेली मोठी देणगी आहे. साहजिकच मग साऱ्या गप्पा गुरुदेवांबद्दल सुरू झाल्या. वहिनींनी गुरुदेवांना पाहिले नसल्याने त्यांना त्यांच्या भेटीबद्दल अर्थातच कुतूहलात्मक उत्सुकता होती. माझाने गुरुदेवांचा निकटचा संबंध असल्याने बंधूने तर मला सरळच सवाल टाकला, तुझ्यासारख्या आधुनिक शिक्षणाने अलंकृत असलेल्या व सरकारी नोकरीत उच्च पदस्थ असलेल्याने आध्यात्मिक खुळांवर व पारलौकिक साधना मार्गावर विसंबून राहायचे हे एक आश्चर्यच नव्हे का? मी एवढेच उत्तर दिले की गुरुदेवांचा आणि माझा परिचय तसा फारसा दीर्घकालीन नाही, त्यामुळे मलाही त्यांच्याबद्दल इतकी थोडी माहिती आहे की त्यांच्या कर्तृत्वाबद्दल व अन्य शक्तीबद्दल यथार्थ ज्ञान झाले आहे असे मला तरी म्हणता येणार नाही. ते महान संत वाटतात आणि मला वाटते की जीवनात पूर्णत्व म्हणून ज्याला म्हणतात ते त्यांनी मिळवले आहे. हर एक विषयाबद्दल त्यांचे ज्ञान अगाध आहे. दिसायला ते अगदी साधे आहेत, पण त्यांची शारीरिक व मानसिक शक्ती, जोम, उत्साह असीम आहेत. असे असूनही त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या अमोघ शक्तीबद्दल यत्किंचितही अभिमान किंवा गर्व नाही. भोग, आसक्ती या पलीकडे ते पोचले आहेत. कसल्याही प्रकारच्या ऐहिक सुखाची त्यांना मातब्बरी नाही आणि त्यामुळे तिकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. मग ती सुखे आत्मसात करण्याची धडपड तर आहोच. माझे दोन्ही बंधू म्हणाले, हे सर्व सारासार बुद्धीला पटत नाही. इतके वैराग्य असणारा मनुष्य जगेल तरी कशाला? तू केलेले सारे वर्णन तर्कविसंगत असंबद्ध वाटते. मी यावर एवढेच बोललो, प्रत्यक्ष भेटीतच मी म्हणतो ते खरे की खोटे हे ठरणार, त्याशिवाय नाही. माझीने गुरुदेवांची गाठ पडली तेव्हा अशी स्थिती झाली की माझी सारी हुशारी, सारे शिक्षण, वादविवाद, कुशलता, सारा युक्तिवाद त्यांच्यापुढे लटका पडला. त्यांना साधे समजून घेण्यातही माझी सारी बुद्धिमत्ता पांगळी ठरली, अपुरी पडली. यावर बहिणी म्हणाली, संत महंतांबद्दल इतके उपेक्षेने कोणी बोलू नये. ती पुढे म्हणाली, मी अनेक ग्रंथातून वाचले आहे की अनेक संत महात्म्यांबद्दल ऐकलेही आहे की साऱ्या जगाने आश्चर्याने थक्क होऊन जावे इतके प्रचंड सामर्थ्य या संत महंतांनी वेळोवेळी प्रगट केले आहे. माझे बंधू यावर म्हणाले, हा सारा वेड्यांचा बाजार आहे. मूर्ख, अज्ञानी लोक या लोकांचा बडेजाव गाजवतात आणि ही मंडळी स्वतःला साधू, संत, महंत, संन्याशी नि दार्शनिक किंवा अध्यात्मवादी असे म्हणवून घेतात, मिरावतात झाले. ज्या चमत्काराचा अर्थ आधुनिक बुद्धिमान सुशिक्षिताला नि पुढारलेल्या अद्ययावत विज्ञानशास्त्राला लावता येत नाही, असा कसलाही चमत्कार करण्याचे अलौकिक व अद्भुत सामर्थ्य कुणाही मनुष्यात नाही. आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या आणि जेव्हा आईबाबांना झोप लागल्याचे लक्षात आले तेव्हा आम्हीही आपापल्या खोल्यात झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी आई बरीच हुशारीत होती.
तेव्हा दुखणे सावरले असे वाटू लागले. माझा डॉक्टर भाऊ आपल्या सहकाऱ्यांना उतरवून घेण्याकरता स्टेशनवर गेला होता. आमचा चहा होतो न होतो तोच मुंबईतील प्रख्यात रुग्णविशारदांना घेऊन भाऊ आला. त्यांची पूर्वीचीच ओळख असल्याने आम्हाला ते दोघेही नवखे नव्हते. घरी येताच त्या दोघांनी आईची शारीरिक तपासणी केली व निर्णय दिला की आई हुशारीत दिसत असली तरी शारीरिक परिस्थिती बिकट आहे. माझ्या डॉक्टर बंधूंची औषध योजना ठीक असल्याने तीच पुढे चालू ठेवायचे ठरले. मी सकाळपासून आईपाशीच बसून होतो. तिच्या चेहऱ्यावरून तरी वाटत होते की ती बरी आहे. डॉक्टरांशिवाय इतर सर्वांना वाटत होते की अशीच हुशारी कायम टिकली तर तिची प्रकृती सुधारून संकट टळेल. वडील मात्र फारसे आशावादी दिसत नव्हते. आलेल्या डॉक्टरांचे त्यांनी हार्दिक स्वागत केले आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने वागले, बोललेही. मुंबईच्या तज्ज्ञाचे आगमन आणि आईच्या एकंदर प्रकृतीतील सुधारणा यामुळे घरच्या वातावरणातील आणि सर्वांच्या मनावरील ताण बराच कमी झाला होता. 3 वाजण्याचा सुमार होता. आमचा चहा नुकताच संपला होता. इतक्यात काही एक आगाऊ न कळवता गुरुदेवांना घरात प्रवेश करताना पाहून सर्वांच्याच आश्चर्याला पारावर राहिला नाही. नेहमीप्रमाणे ते आनंदित होते व कसलाही औपचारिकपणा न दाखवता ते सरळ घरात आले. त्यांच्या आगमनाने मला कितीतरी हायसे वाटत होते व मी पुढे जाऊन त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांनी मला वर उचलून गाढ आलिंगन दिले. घरातील इतर सर्वजण त्यांना पाहतच उभे राहिले. माझ्या बंधूंनी गुरुदेवांची आणि त्यांच्या नवागत मित्राची ओळख करून दिली. गुरुदेवांचे आमच्या घरात होत असलेले स्वागत पाहून उभयता डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसल्यासारखे दिसले. गुरुदेवांनी आईच्या प्रकृतीची चौकशी केली व ते स्वतः तिच्या खोलीकडे वळले. मी धावतच आईकडे गेलो व म्हटले, आई, हे बघ, गुरुदेव आले आहेत. गुरुदेवांना पाहून आई वडिलांना आनंदाचे भरते आले. उभयतांच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. गुरुदेव दृष्टीस पडताच आई उठून बसू लागली, पण गुरुदेवांनी तिला पडून राहायला सांगितले. गुरुदेव स्वतः आईच्या बिछाण्यावर टेकले व त्यांनी हळुवारपणे तिचा हात आपल्या हातात घेतला. पाहुण्यांसकट सर्वांनीच आईच्या खोलीत गर्दी केली होती, कारण पुढे काय होते असा सर्वांच्याच मनात प्रश्न होता. कसे काय वाटते? गुरुदेवांनी विचारले. आई म्हणाली, गुरुदेव, माझी जीवनयात्रा संपत आली आहे हे तुम्ही जाणताच. तोंडावर स्मित आणून ती पुढे म्हणाली, मी मृत्यूला सन्मुख आहे, पण ना मरणाची भीती ना कसला खेद. मला वाटलेच होते आणि त्याप्रमाणे तुम्ही आलात. मी तुमची वाटच पाहत होते. इतरांबद्दल मला नव्हती वाटत एवढी आतुरता. माझ्या वडिलांनीही गुरुदेवांच्या पायावर मस्तक ठेवले व ते म्हणाले, या कठीण प्रसंगी गुरुदेव, आम्हाला तुमचीच आस लागून राहिली होती. आलात, आनंद झाला. आई म्हणाली, गुरुदेव, मला किती आनंद झाला आहे आणि तुमच्याबद्दल काय वाटते आहे हे स्पष्ट करायला माझ्याजवळ शब्द नाहीत. तुमची पूजा बांधायला मी असमर्थ आहे. मी आणि हे तुमचे जन्माचे ऋणी आहोत. गुरुदेव म्हणाले, आई, तुम्हाला कबूल केले होते ना, त्याप्रमाणे मी आलो आहे. आता तुमच्याकरता आणि तुमच्या पतिराजांकरता मी काय करू ते सांगा. तुमचा हा उत्साह व आनंदी वृत्ती पाहून मला फार समाधान वाटले. माधवबद्दल सारी जिम्मेदारी मी पत्करली आहे आणि तुमच्या इतर कुटुंबियांकडे माझे लक्ष असेल. यापेक्षा मी आणखी काय सांगू यावेळी. मला जे तुम्हाला सांगायचे होते ते सांगून झाले आहे. माझ्या सदिच्छा व ईश्वरी कृपा सदैव तुमच्या पाठीशी असतील. आईने यावर आम्हा सर्वांना विचारले, गुरुदेवांना दूध तरी दिलेत का? आणि मग आम्हा सर्वांना आठवण झाली की एवढा साधा पाहुणचार करायला देखील आम्ही विसरलो होतो. गुरुदेव यावर हसले व म्हणाले, आई, तुम्ही कसलीही काळजी करू नका. मी का नवखा आहे या घरात. मी सारी सोय करून घेईन, कसलाही औपचारिकपणा न बाळगता. मी गुरुदेवांना हातपाय धुवायला विनवले. त्यांच्याजवळ नेहमीप्रमाणे त्यांचे असे काही सामान नव्हते. मी त्यांना माझ्या खोलीत घेऊन गेलो व त्यांना लागणाऱ्या वस्तू दिल्या. अर्धा एक तासाने गुरुदेव आम्ही बसलो होतो त्या दिवाणखान्यात आले. फराळाला त्यांनी बोट लावले नाही, फक्त कपभर दूध मात्र घेतले. आईच्या प्रकृतीबद्दल माझ्या बंधूंनी चौकशी केली. गुरुदेव जरा गंभीर झाले व म्हणाले, मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टर आले आहेत, तेव्हा माझ्यापेक्षा त्यांचे मत याबद्दल जास्त ग्राह्य. यावर एक डॉक्टर म्हणाले, माफ करा महाशय, रोग्याची एकंदर परिस्थिती काळजी करण्यासारखीच गंभीर आहे. विशेषतः रोगी आता कोणत्याच औषधोपचाराला दाद देत नाही. आम्ही आमच्या प्रयत्नांची शिकस्त केली तरीही प्रकृती ढासळतच आहे. त्यामुळे भीती वाटते की आला प्रसंग आता टळत नाही. माझे बंधू म्हणाले, गुरुदेव, तुमची हरकत नसेल तर आमची इच्छा आहे
की आपण आपल्या दैवी सामर्थ्याचा उपयोग करून आमच्या आईचे प्राण वाचवावे. दिवाणखाण्यातील सर्वांचे लक्ष गुरुदेवांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे व बोलक्या डोळ्यांकडे केंद्रित झाले होते. सर्वांकडे दृष्टिक्षेप टाकून गुरुदेव म्हणाले, तुम्हीच म्हणता ना की रोग्याचे शरीर औषधांना साथ देत नाही आणि प्रकृती ढासळत आहे, खचत आहे. तेव्हा दुरुस्ती पलीकडे गेलेल्या अशा शारीरिक परिस्थितीत मी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे? जास्त स्पष्ट करून सांगायचे तर असे पहा, दुरुस्ती पलीकडे गेलेल्या मोडकळीस आलेल्या घरात राहायला तुम्हाला तरी आवडेल का? अर्थात दुसरे चांगले घर मिळण्याची शक्यता लक्षात घेऊनच मी तुम्हाला विचारतो, तुम्ही अशा स्थितीत नवे घर पत्कराल की जुन्याच पडझड झालेल्या घरात राहण्याचा हट्ट धराल? तुमच्या नातेवाईकांना वाटते की तुम्ही तुमची जुनी वास्तू सोडून जाऊ नये आणि तुम्ही त्याच मोडकळीस आलेल्या घरात राहावे. किती निर्गुण व दुष्टपणाचा हा आग्रह ठरेल नाही का? तेव्हा नातेवाईकांच्या भावना आणि परंपरेचे प्रेम हे अशा तऱ्हेच्या खिळखिळ्या घरात राहण्याचा आग्रह करीत असेल तर तो आग्रह अप्रस्तुतच नव्हे तर मूर्खपणाचा असल्याने त्याचा विचार करणे गौण नाही का ठरत? विशेषतः उत्तम घर राहायला मिळण्याची शक्यता असताना. येथेही असाच प्रश्न आहे की मी काय करू शकतो यापेक्षा मी जास्तीत जास्त योग्य आणि चांगले काय करावे हा. आपल्या भावना आणि इच्छा यावेळी आईच्या प्रकृती स्वास्थ्याच्या आड येणे किंवा त्यांच्या दुखण्याच्या नैसर्गिक परिवर्तनाच्या आड येणे सद्यस्थितीत कितपत योग्य आहे? शरीर जिथे तगवू शकत नाही, प्राण आपणामध्ये ठेवायला शरीर जिथे कमकुवत ठरले आहे, थकले भागले आहे, अशा परिस्थितीत जर जीवाला त्या जीर्ण शीर्ण शरीरातच राहण्याची आपण सक्तीच केली तर तो राहीलच बापडा. पण शरीर दर क्षणाला दगा देईल तेव्हा तुमची आई या ना त्या दुखण्याने सतत हैराण होऊन दीर्घकाळपर्यंत अंथरुणावर खितपत पडावी असे तुम्हाला खरोखर वाटते का? जी व्यक्ती या क्षणी सुखी आहे, आनंदित आहे, तिला दीर्घकाळपर्यंत रोगाशी झगडत ठेवण्याचा आग्रह धरणे अमानुषपणाचे नाही का होणार? तेव्हा तुम्हा सर्वांना काय करायचे वाटते ते मला समजायला हवे. एक गोष्ट मात्र स्पष्टपणे लक्षात असू द्या की मी माझी जबाबदारी कदापि टाळू इच्छित नाही किंवा मला माझ्या ज्ञानसामर्थ्याचे प्रदर्शन मांडण्याचा हव्यासही नाही. माझी इच्छा इतकीच आहे की या प्रश्नाचे खरे स्वरूप, नागडे उघडे स्वरूप दृष्टीआड न करता तुम्ही काय ते मला सांगावे. गुरुदेव गंभीर झाले. कसलाही आडपडदा न ठेवता आखीव रेखीवपणे प्रश्न हाताळण्याच्या त्यांच्या धैर्याचे सर्वांनाच कौतुक वाटले, आश्चर्यही वाटले आणि त्यांच्या आस्थेबद्दल व कळकळीबद्दलही सर्वांची खात्री पटली. थोरले बंधू म्हणाले, आम्हाला यात मतच नाही, कारण तुम्हीच या प्रश्नाची योग्य तड लावू शकाल. तेव्हा या प्रसंगी योग्य आणि अयोग्य काय हे तुम्हीच ठरवायचे आहे. आमची इच्छा आम्ही प्रदर्शित केली आहेच की आई वाचावी आणि तिची प्रकृती सुधारावी. गुरुदेव म्हणाले, मी काय म्हणतो आहे हे तुम्ही समजू शकत नाही असे दिसते. सर्वच गोष्टींना मर्यादा आहेत, मानवी शरीरालाही. मानसिक चिंता, वाढते वय आणि इतर कारणे यांनी मानवी शरीर खंगते, हळूहळू ढासळू लागते, कोसळते. मनुष्याच्या इच्छा, आशा, आकांक्षांना तर शेवटच नाही. तुमच्या आईचा जीव मी वाचवला तर तुम्हाला खात्री आहे का की अशा स्थितीत त्या सुखी होऊ शकतील? जगात सुख कशात आहे? सुख म्हणजे तरी काय याचा कधी आजपर्यंत विचार तरी केला आहे का? आपण धरून चालू की तुमच्या आई एक वेळ वाचल्या. तुमच्या वडिलांबद्दल काय? ते जर तिच्या आधी जग सोडून गेले तर आईच्या दुःखाला काही पारावर राहील काय? वडिलांच्या पश्चात तिला वैधव्यात दिवस काढायची पाळी आली तर? तुमचंही वय वाढतेच आहे. तुम्हा मुलांचा तिने काय विचार करायचा? तुमच्या पत्नी मुलांची काय खात्री? अंमळ शांत विचार कराल तर आईचे आयुष्य वाढवणे हा आजच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा खरा तोडगा होऊच शकत नाही. तिला आजच्या मरणातून ओढून काढायचे झाले तर तसे घडवून आणणाऱ्याला उत्तर आयुष्यात तिला सुख लागावे म्हणून तिच्या भोवतालच्या, तिच्या साऱ्या नात्या गोत्याच्या मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. तेव्हा मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे ती ही की जरा गंभीरपणे खोलवर विचार करा, प्रश्नाकडे पहा आणि मला सांगा, आहे या परिस्थितीत मी काय करावे अशी आपली इच्छा आहे? कारण या मर्त्य जगात प्रत्येकाला आज ना उद्या मरायचेच आहे. अकाली आलेल्या मृत्यूमुळे त्रास होणे, त्रस्त वाटणे, गोंधळ होणे शक्य आहे, हे मी समजू शकतो. पण वृद्धावस्थेत मृत्यू येणे ही अटळ गोष्ट नव्हे का? जे निसर्गाला धरून आहे त्याबद्दल चिंता वाटण्याचे, अगर त्यामुळे गोंधळून जाण्याचे कारणच काय? पिकले पान झाडाला सोडून गळून पडायचे, तद्वत प्राण शरीराला सोडून देहपात होणे ही आयुष्यातील एक अटळ घटना असेल
तर त्यासंबंधी अपेक्षाच करायची, प्रयत्नच करायचे, तर शेवटचा दिस गोड करी या स्वरूपात प्राण सुखाने कसा जाईल याचाच फक्त तुमच्या मात्यापित्यांची या गंभीर प्रसंगाची अवस्था जरा सूक्ष्मपणे अवलोकन करा. मला तरी सांगायला समाधान वाटते की ती दोघेही अति आनंदात आहेत. त्यांना कसल्याही शारीरिक वेदना नाहीत की मानसिक विवंचना नाहीत. त्यांचे मन कसे शांत सुखाधीन आहे. होऊ घातलेल्या घटनेबद्दल ते संपूर्णतया बेफिकीर आहेत. ही काय लहान सहान साधनं आहे? परस्परांना कायमचे दुरावणार या कल्पनेनेही तुम्ही विव्हल झाला आहात. पण त्यात भावनातिरेक आहे. विचाराचा भाग अत्यल्प आहे किंबहुना मुळीच नाही. यावर हजर असलेल्यांपैकी एक डॉक्टर म्हणाले, शरीराच्या अवस्थेकडे इतक्या बेफिकीरपणे पाहण्याची रोग्याच्या मनाची तयारी पाहून आम्ही तर विस्मयचकित झालो आहोत. आईंना कळले की त्यांची स्थिती चिंताजनक आहे. दुखण्यातून बाहेर पडण्याचा सुतराम संभव नाही. तरी त्यांच्या मनाची शांती ढळलेली नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.